नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये महेश काळेने आता स्वानंदीच्या बाबांसाठी बड्डेच्या दिवशी गाणं गायल्यामुळे सगळं वातावरण आता भक्तिमय आणि एकदम आनंदमय झालेलं असतं. आणि निकिता आता त्यासाठी पुन्हा एकदा महेश काळेला धन्यवाद देते. आणि त्यानंतर निकिता आता महेश काळेंना पुन्हा एकदा स्वानंदीच्या बाबांचं आवडीचं दुसरं विठ्ठलाचं गाणं गायला सांगते. तर मोठ्या ताल आणि सुरामध्ये महेश काळे ते गाणं गातात. महेश काळेंचा तो सूर, ताल, आवाजाचा तो संगम बघून आता सगळेजण अवाक झालेले असतात. आणि त्यानंतर आता महेश काळेने समर आणि स्वानंदीच्या त्या कार्यक्रमामध्ये अतिशय सुंदर विठ्ठलाचं गाणं गायलेलं असतं. आणि सगळे श्रोते भक्तिमय वातावरणामध्ये अगदी तल्लीन होऊन महेश काळेंचं ते गाणं ऐकतात. सगळेजण ते गाणं ऐकताना आता गुंग होऊन गेलेले असतात. देहभान विसरून विठ्ठलाचे नाव घेत आता महेश काळेसोबत सगळेजण टाळ्या वाजवून विठ्ठलाचा जयघोष करतात. आणि त्यानंतर आता सगळेजण ते गाणं ऐकता क्षणी आदिरा म्हणते की पुन्हा आमच्या पिंट्या दादासाठी आणि स्वानंदीसाठी अजून एक गाणं गायला हवं तुम्ही. आणि लगेच आता आदिरा म्हणते की सो हाऊ अबाउट लग जा गले. तर सगळेजण अवाक होऊन स्वानंदीकडे आणि समरकडे बघतात. आणि लगेच आता सगळेजण हसतच आता महेश काळ्यांना ते गाणं गाण्यासाठी आता टाळ्या वाजवून गाणं गायला सांगतात. आणि महेश आता लग जा गले हे गाणं गातात. पुन्हा सगळेजण टाळ्या वाजवतात. आणि त्यानंतर गाणं सांगतात क्षणीकडे समर आता महेश समोर येतो. आणि लगेच आता समर म्हणतो की खरं तर मित्राचे आभार मानायचे नसतात. माझा सगळ्यात जुना मित्र महेश, तरीसुद्धा मी त्याचे आभार मानतो. एका खास माणसासाठी एक खास गिफ्ट द्यायला तरीसुद्धा महेश काळे माझ्या एका शब्दामध्ये इथे आला असे आता समर सांगतो. आणि आता बाकीचे महेशचे साथीदारांचे सुद्धा समर आभार मानतो. आणि त्यानंतर आता पटकन स्वानंदीचे बाबा उठून आता एक गिफ्ट घेऊन समोर येतात. तर समर म्हणतो की स्वानंदीच्या बाबांकडून महेश तुला एक छोटंसं गिफ्ट. आणि महेश ते गिफ्ट घेतो. तर आदिरा आता त्यांचा स्वानंदीच्या बाबासोबत महेश काळेचा आणि समरचा फोटो काढते. आणि त्यानंतर आता समर स्वानंदी हे महेशला घेऊन बाहेर येतात. तर आता समर म्हणतो की खरं तर तो अजून थांबला असता. तर महेश म्हणतो माझी फ्लाईट आहे. समर म्हणतो ठीक आहे, पण माझ्या एका शब्दात तू इथे आलास, गाणं गायलंस आणि माझ्या घरच्यांना, माझ्या फॅमिलीला सगळं काही आनंद मिळाला. आणि समर म्हणतो की या निमित्ताने बऱ्याच वर्षानंतर आपण पुन्हा एकदा भेटलो. आणि पुन्हा एकदा समर आता इकडे महेशला मिठी मारतो. त्यानंतर आता महेश म्हणतो की वहिनी, खरं तर त्याच्यासमोर त्याचं कौतुक केलेलं त्याला आवडणार नाही. आणि इकडे आता महेश म्हणतो की याच्यासारखा नवरा तुम्हाला शोधून देखील सापडणार नाही. आणि महेश म्हणतो की खूप दिलदार आहे तुमचा नवरा. आणि आपण म्हणतो ना, तिल जरा शोधून सापडला तरी तसा तो सापडणार नाही. आणि महेश म्हणतो की मी आज एवढा जगभर प्रवास करतो, पण त्याच्यासारखा मित्र मला अजून सापडला नाही. आणि लगेच आता महेश दोघांचाही निरोप घेत म्हणतो की चला येतो मी. तर समर आता महेशला सोडवायला बाहेर जातो. स्वानंदी आता फक्त समरकडे बघतच राहते. आणि खरोखर आपल्याला नशिबाने एवढा खास नवरा मिळाल्याचे समाधान स्वानंदीच्या चेहऱ्यावरती प्रेक्षकांनो आता झळकत असते. आता इकडे मंदाकिनी तिच्या घरी सगळेजण येण्याची वाट बघत असते. मंदाकिनी आता मात्र तिकडे गेलेली नसते. आणि ती कधी एकदा रोहन स्वानंदीचे बाबा येतात असं तिला झालेलं असतं. आणि दरवाजातून एरझऱ्या मारत असते. मंदाकिनी आता जाम वैतागलेली असते. मंदाकिनी फोन करते, पण मंदाकिनीचा फोन आता कोणीही उचलत नसतात. पुन्हा एकदा मंदाकिनी फोन लावते. आणि पुन्हा एकदा मंदाकिनी आदिराला फोन लावते. आता आदिरा मंदाकिनीचा फोन उचलते. आदिरा हॅलो बोलताच मंदाकिनी म्हणते की अगं झालंय काय तुम्हाला, कुठेही तुम्ही माझे फोन उचलत नाही आहेत. आदिरा म्हणते की आय एम सो सॉरी आई, आतमध्ये मैफिल सुरू होते ना, त्यामुळे काहीच कळलं नाही. आणि आदिरा म्हणते की आई, पिंट्या दादाने बाबांच्या बड्डेसाठी सरप्राईज मैफिल प्लॅन केला होता. तर मंदाकिनी म्हणते काय? आणि आदिरा म्हणते की बाबांचा बड्डेसुद्धा आज खूप छान सेलिब्रेट झाला आणि खूप मजा आली. तर मंदाकिनीला धक्का बसतो. आणि आदिरा म्हणते की आई, आम्ही थोड्या वेळात लगेच निघूयात. मंदाकिनी म्हणते की मी इथे वाढदिवसाची तुमची वाट बघते आणि तुम्ही तिकडे मजा करता. तेवढ्यात पाठीमागून स्वानंदी तिथे येते. आणि तेवढ्यात आता मंदाकिनी फोन कट करताच आदिराचा चेहरा पडतो. तर स्वानंदी म्हणते की आईचा फोन होता ना आदिरा. तर आदिरा म्हणते ती तुला कसं कळलं? तेव्हा आता स्वानंदी म्हणते हे काय चेहरा पडला? तर आता आदिरा सांगते की आईने फोन केला होता आणि मी त्यांना सांगितलं पिंट्या दादाने बाबांच्या बड्डेसाठी मैफिल प्लॅन केला होता. तर त्या रागावल्या.
आदिरा म्हणते ट्रस्ट मी, नंदुताई आई ना आधीपेक्षा जास्त चिडल्या. स्वानंदी म्हणते की तू काही काळजी करू नको आदिरा, मी सुद्धा घरी येते आणि आपण निघूयात. आणि आता स्वानंदीचे बाबा सुस्मिता घरी येतात तर मंदाकिनी लाईट बंद करून बसलेली असते. लाईट चालू करून स्वानंदी तिथे येत म्हणते की अगं आई अशी काय अंधारात बसली. मंदाकिनी म्हणते बरी मी अंधारीत, माझा चेहरा ना कुणाला बघायची गरजच नाही वाटत. मंदाकिनी म्हणते की स्वानंदी आता काहीच बोलू नको, जाऊ दे. मंदाकिनी म्हणते की अजून किती शिक्षा द्यायची मला काय माहिती, आणि मी काय घोडं मारलं होतं तेच मला काही कळत नाही. मंदाकिनी म्हणते की मला इकडे एकटीला घरामध्ये ठेवून तुम्ही सगळेजण बाहेर यांचा वाढदिवस साजरा करून आलेत ना. मंदाकिनी म्हणते त्याचं कुणालाच काही वाटत नाही, बरोबर आहे, माझी काहीच किंमत नाही आहे. मंदाकिनी म्हणते की यांना पुरणपोळ्या आवडतात म्हणून दिवसभर मी यांच्यासाठी पुरणपोळ्या केल्या होत्या. आणि इकडे आता स्वानंदी म्हणते की आई नेहमीप्रमाणे मी आणि बाबा आम्ही देवळातच गेलो होतो, आम्हाला काहीच कल्पना नव्हती, पण त्यानंतर राजवाडेंनी फोन केला आणि आम्हाला सरप्राईज करून तिथे बोलावलं. आणि स्वानंदी म्हणते की आई मी तुला फोन केला होता तरी तू सुद्धा आली नाही. रडतच मंदाकिनी म्हणते की माझं चुकलं, पण मला सुद्धा सरप्राईज द्यायचं होतं म्हणून मी काही बोलले नव्हते. आणि मंदाकिनी रडू लागते. आता स्वानंदीचे बाबा म्हणतात बघितलं का स्वानंदी, आजचा दिवस किती आनंदात गेला, तेव्हा घरात वादावादी व्हायलाच पाहिजे. आणि स्वानंदी म्हणते की आई आम्ही सुद्धा पूर्ण प्लॅनिंग करून गेलो नव्हतो, हे सगळं एवढं अचानक घडलं ना, मला सांगायचं सुद्धा राहून गेलं. तर आता मंदाकिनीला वाईट वाटतं आणि मंदाकिनी पुन्हा रडू लागते. इकडे मात्र आदिरा आणि रोहन अजून बाहेरच असतात आईस्क्रीम खात. आदिरा म्हणते की मला नाही वाटत अजून घरात शांतता झाली असेल, थोडा वेळ आपण इकडेच थांबूयात. रोहन म्हणतो की आदिरा तू टेन्शन घेऊ नकोस, आईस्क्रीम खा, सगळं काही व्यवस्थित असेल. आणि मंदाकिनी म्हणते की तिकडेच औक्षण करून आलं असेल का. तर लगेच स्वानंदीचे बाबा म्हणतात की औक्षण करून नाही आलो, तुला जर औक्षण करायचं असेल तर आत्ताच करून घे, आत्ताच आम्ही चांगला कार्यक्रम बघून आलो. आणि मंदाकिनी म्हणते की हे बघ तू आता काही बोलायचं नाही आई, तू केलेली पुरणपोळी आता स्वतःच्या हाताने तू बाबांना भरवणार आहेस. आणि स्वानंदी म्हणते की बाबा किती जरी चिडले असले तरी पुरणपोळीला नाही म्हणू शकत नाही. आणि स्वानंदीचे बाबा म्हणतात की चल आता घे ओवाळून. तर मंदाकिनी आता लगेच औक्षणाचे ताट घेऊन बाबांना ओवाळते. तर तेवढ्यात आदिरा रोहन घरी येतात. आदिरा ते बघून अवाकच होते आणि स्वानंदीकडे बघते. आणि औक्षण झाल्यानंतर मोठ्या प्रेमाने मंदाकिनी आता पुरणपोळी स्वानंदीच्या बाबाच्या तोंडात घालत म्हणते की आता खा. तर प्रेमाने स्वानंदीचे बाबा पुरणपोळी खाऊ लागतात आणि ते सगळं बघून आता सगळ्यांना खूप आनंद होतो. आणि लगेच आता वाढदिवसाच्या शुभेच्छा देत मंदाकिनी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असे म्हणत आता स्वानंदीच्या बाबांना पुन्हा एकदा शुभेच्छा देते. तर सगळेजण खुश होऊन सुस्मिता त्या दोघांचा सेल्फी काढते. तेवढ्यात मंदाकिनी आलेल्या आदिराकडे बघते. आता इकडे दुसऱ्या दिवशी स्वानंदी, आनंद आणि निकिता तिघेही एकत्र आलेले असतात. तेव्हा आता समर राजवाड्यांनी आपल्या बाबांना किती सुंदर गिफ्ट दिलं, त्यामुळे आता स्वानंदीसुद्धा म्हणते की मला सुद्धा राजवाड्यांना गिफ्ट द्यायचे, पण काय गिफ्ट द्यावं, त्यांना काय आवडतं हेच कळत नाहीये. आणि त्यानंतर आता निकिता म्हणते की समरला तलावात बोटिंग करायला खूप आवडतं. तर समर आणि स्वानंदीने आता मोठं सरप्राईज देत दोघीही आता तलावात बोट घेऊन आता एन्जॉयमेंट करत बोटिंग करत असतात. तर इकडे आता समर आणि स्वानंदी बोटिंग करायला गेले ते बघता क्षणी अंशुमनने मोठा प्लॅन केलेला असतो आणि दुसरी बोट पाठवून आता समर आणि स्वानंदीला आता तलावात पाडण्याचा त्याचा डाव असतो. आणि बोटिंगला खुणावत असताना इकडे आता अंशुमनचाच पाय सटकतो आणि अंशुमन तलावात पडतो आणि बुडू लागतो, कारण अंशुमनला पोहता येत नसतं. आणि आता देवाने बरोबर अंशुमनला त्याच्या पापाची शिक्षा देऊन आता तलावात पाडलेलं असतं. आणि अंशुमन आता यमाचा दरवाजा गाठत आता अंशुमनला कोण वाचवणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.